जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। बातमी आहे गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहामध्ये पेसा क्षेत्रातील युवक युवतींनी आज पत्रकार परिषद घेतली। त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात कार्यरत 17 संवर्ग कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्ती आदेश देण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे। मागणी मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। महसूल व वन विभागाचे 18 ऑगस्ट 2025 चे परिपत्रक आणि सामान्य प्रशासन विभागाचा 5 सप्टेंबर 2025 चा शासन निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप संघटनेकडून केला गेला आहे। या निर्णयामुळे पेसा कर्मचाऱ्यांना सेवेत खंड पडून त्यांचे नुकसान होणार असल्याचे निवेदनात नमूद आहे। या वेळी संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील मडावी, विशाखा मडावी, राज्य सलाहकार चेतन मडावी यांच्यासह शेकडो कर्मचारी उपस्थित होते। आता आपण त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया। 17 संवर्ग पेसा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा गडचिरोली संघटनेचे पदाधिकारी आहोत। याच्यामध्ये सर्व 17 संवर्गाचे आहेत। आमची अशी मागणी आहे की जे 5 सप्टेंबरचा आणि त्याच्या आधीचा 18 ऑगस्टचं जे पत्र आहे ते तात्काळ रद्द व्हावं आणि आम्हाला कायमस्वरूपी नियुक्त्या देण्यात याव्या। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।